हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या एन्टरटेनमेंट या विशेष मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत करते. खरं तर आपला आजचा सेगमेंट जो आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्वक असणार आहे, कारण आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये आपण एका वेगळ्या विषयी जाणून घेणार आहोत. मला नक्कीच कल्पना आहे की हल्ली सगळ्यांना भटकंती करायला फार आवडतं, फिरायला जास्त जण बाहेर पडतात. पण आपण हल्ली फक्त मजा मस्ती करण्यास इतपतच बाहेर पडतोय का? किंवा आपल्याला जर एखाद्या गोष्टीची खरंच माहिती करून घ्यायची आहे तर आपण त्या हेतूने बाहेर पडतोय का? किंवा हल्ली कुठेतरी एक ट्रेंड आलाय, मी ट्रेंड म्हणेन, कारण हल्ली सगळ्या जणांना किल्ल्यांवर जायचं असतं. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत बरेच विक्रम करताना लोक आपल्याला दिसतात की मी 400 किल्ले फिरलो, मी 300 किल्ले फिरलो, किंवा मी बॅक टू बॅक किल्ले फिरलो. पण खऱ्या अर्थाने फक्त किल्ले फिरणं हा आपला हेतू आहे का? की त्या किल्ल्यांवरती जाऊन एकंदरीत हा किल्ला कसा आहे, काय आहे, त्याच्या मागचा इतिहास काय आहे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. या सगळ्यांविषयी आज या मुलाखतीमध्ये गप्पा होणार आहेत. आणि जसं आपल्या महाराष्ट्राला हा किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेला आहे, तसंच गोव्यामध्ये जर आपण गेलो तर गोव्यामध्ये सुद्धा अनेक किल्ले आहेत. याची प्रचिती आपल्याला या मुलाखतीमध्ये येणार आहे, कारण गोवा म्हटलं की सुंदर बीच किंवा पाणी आणि छान ती मजा मस्ती आणि ते वेगळंच कल्चर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण गोव्यामध्येही अशा प्रकारचे खूप जुना इतिहास असलेले किल्ले आहेत, किंवा तिथे जाऊन आपण बऱ्याच जुन्या गोष्टींचा इतिहास आहे तो जाणून घेऊ शकतो. या सगळ्यांविषयीची जी संकल्पना ज्यांनी रेखाटली आणि खऱ्या अर्थाने गोव्यामध्ये असणाऱ्या किल्ल्यांची माहिती ज्यांनी समोर आणलेली आहे, असे लेखक संदीप मुळीक सर आज आपल्यासोबत आलेले आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, आणि त्यांच्यासोबत आपण छान गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू सो मच आणि नमस्कार. तर सरांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं, गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर. अर्थात जसं मी मघाशी उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत बऱ्यापैकी सगळ्या लोकांना त्याविषयी माहीत असतं, किंवा आपण आवर्जून शाळेमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आवर्जून आपली शाळेतून वर्षातून एक सहल जायची आणि त्यावेळेस आपण किल्ल्यांवरती जायचो, किंवा आता मोठे झाल्यानंतर कुटुंबियांसोबत एखादी तरी ट्रिप आपण किल्ल्यांवरती काढतो. पण महाराष्ट्राच्या पलीकडे जेव्हा आपण दुसऱ्या राज्यांचा विचार करतो, जसं आता गोव्याविषयी आपण बोलतो, तर त्या गोव्यामध्ये सुद्धा इतके किल्ले आहेत किंवा त्यांना जो इतिहास लाभलेला आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत, आणि त्याविषयीच आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहे किंवा वाचता येणार आहे. तर सर, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. आणि तुमची ओळख म्हणजे मी सरांविषयी पुन्हा एकदा सांगेन की सर स्वतः एक व्याख्याते आहेत, शिक्षकी पेशा त्यांचा आहे, म्हणजे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम ते करत असतात, आणि वारसा संस्कृतीच्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सुद्धा ते काम करतात. तसेच श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ याचे ते सदस्य आहेत, आणि या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सरांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले. आता गेली अनेक वर्ष, म्हणजे मला असं वाटतं 23-25 वर्ष झाले ते दुर्ग किल्ले यांचा अभ्यास करतात. आपण बऱ्याच वेळाला ऐकतो की मी दुर्ग आणि किल्ले याविषयी माहिती घेतोय, पण तो अभ्यास करणं म्हणजे काय असतं, किंवा मी एखाद्या किल्ल्यावर भटकंतीला जातोय तर नक्की मी काय अभ्यास केला पाहिजे, किंवा तिथे जाऊन मी काय माहिती मिळवली पाहिजे, हे सगळं आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर मला असं वाटतं सुरुवातीला माझीच बडबड फार झाली नाही का, आपण आता खरं तर आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. सर, तुमचा जो इतिहास, म्हणजे तुमचा बॅकग्राऊंड बघितला, तुम्ही एक शिक्षक आहात, आणि शिक्षकाचं काम असतं की विद्यार्थ्यांना घडवणं, छान माहिती देणं, किंवा इतिहास जो काही आहे तो समजावून सांगणं, आणि तुम्ही एक लेखकही आहात, अनेक माध्यमातून तुम्ही तुमचं लेखन पुढे आलेलं आहे. पण मग हे दुर्ग किल्ल्यांची आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? खरं सांगायला गेलं तर ते फ्लॅशबॅक मध्ये मला जाऊन बघावं लागेल, आणि हे खरंच खूप छान आहे, खूप सुंदर आहे. मला वाटतं 1993 मध्ये 93ला आमच्या कॉलेजच्या NCCचा कॅम्प गेला होता, आणि तो कॅम्प गेला होता माहुली किल्ल्यावर, आणि जो माहुली किल्ला अगदी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, खूप सुंदर किल्ला आहे. त्यावेळेला सह्याद्रीचं एक रांगडं रूप माझ्या डोळ्यासमोर आलं, आणि पावसाळ्याचे दिवस होते, म्हणजे अगदी हिरवा शालू नेसलेला सगळा सह्याद्री, पांढरे शुभ्र ढगांनी व्यापलेला सह्याद्री, आणि ते सगळा नितळता सह्याद्री, हिरवाईने नटलेला सह्याद्री, तो बघणं, तो अनुभवणं, ते इतकं असं होतं की मी अगदी त्या सह्याद्रीच्या म्हणा किंवा गड किल्ल्यांच्या अगदी प्रेमात पडलो. ती पहिली मला आठवणारी पहिली जी सुरुवात आहे ती तिथे आहे. त्याच्यानंतर
इतिहास म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे प्रत्येक जण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे किल्ले असे कुठेतरी बालमनावरतीच समीकरण असं. ते कुठेतरी रुजलेलं असतं. त्यामुळे किल्ले बघायचं, किल्ले पाहायचं हे ते प्रकरण तिथून सुरू झालं. जसं समजेल, जसं जमेल तसं ते किल्ले बघायला सुरुवात केली होती. मुळात जसे नॉर्मली सगळे बघतात तसेच मी बघत होतो. जायचं, किल्ला पाहिल्याचं समाधान मिळायचं, पण तो कळत नव्हता. मुळात किल्ला म्हणजे काय, किल्ल्याचा अभ्यास कसा असावा, किल्ल्याची रचना काय असते, दुर्ग स्थापत्य म्हणजे काय, त्याचा इतिहासाबरोबर भूगोलातल्या गोष्टींचं किती महत्व आहे, ह्या गोष्टी मला वाटतंय अभ्यासून गेल्यानंतर किल्ला जो बोलका होतो त्याची मजा काय और आहे. आणि सुदैवाने मला जी एक माझ्या अगदी कॉलेज वयामध्ये असणारी सवय ती मला फार उपयोगी पडली, ती म्हणजे माझं वाचन. मला खूप पुस्तकं वाचायला आजही आवडतात आणि अगदी ते माझं पॅशन आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात प्र.के. घाणेकर सरांची पुस्तकं असतील, गोनीदांची पुस्तकं असतील, इथपासून सुरुवात झाली आणि त्या बऱ्याच पुस्तकांनी मला खरं म्हणजे गड किल्ल्यांचं वेड लावलं. त्याचा फायदा असा झाला की पुढच्या वेळेला जेव्हा आपण जातो त्यावेळेला तो किल्ला वाचून गेलो किंवा किल्ल्याच्या बद्दल माहिती घेऊन गेलो की तो किल्ला आणखी छान कळायला लागला. बरोबर. आणि मग ती सवय हळूहळू वाढत गेली की पहिलं वाचायचं आणि मग घराच्या बाहेर पडायचं. बरोबर. मजा यायला लागली. आणि दुसरा एक मला किस्सा इथे सांगावासा वाटतोय, तो म्हणजे जसं मी क्लासेस फील्डमध्ये असल्यामुळे आणि शैक्षणिक सहलीचा जसा उल्लेख तू आता केलास, अगदी तसं 98 मध्ये आम्ही रायगडला आमच्या मुलांची पिकनिक घेऊन गेलो होतो. 98 मधली गोष्ट ही. आणि त्यावेळेला ऑनलाईन किंवा असं काही बाकीचं काही कुठलं हाताशी नव्हतं. त्यामुळे आता मुलांना आपण किल्ला बघणं वेगळं असतं आणि दुसऱ्याला किल्ला दाखवणं वेगळं असतं. त्यामुळे आम्ही तो किल्ला बघायचं म्हणून मी मुळात बरीच पुस्तकं वाचली. ती पुस्तकं वाचल्यानंतर मी त्या मुलांना घेऊन गेलो आणि तो किल्ला दाखवला. तो किल्ला मला समजावून सांगताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरती मला जो आनंद दिसला की नुसता किल्ला मला बघायचा नाही तर मला तो किल्ला अनुभवायचा आहे, हे जे ते त्यांच्या चेहऱ्यावर मला जे दिसलं ना, त्याने मला खरं सांगतो खऱ्या अर्थाने ह्या गड किल्ल्यांच्या प्रेमात पाडलं. आणि मग किल्ला बघणं आणि किल्ला सांगणं असं ते सुरू झालं. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत काय असतं की आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा लहान सहान गोष्टी घडत असतात. कधी कधी ह्या घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते आणि हीच कलाटणी अशी तुमच्या आयुष्याला मिळाली मी असं म्हणेन या सगळ्या प्रसंगांमुळे. सर, तुम्ही किल्ले फिरायला सुरुवात केली किंवा किल्ले बघायला सुरुवात केली, किल्ले अनुभवायला सुरुवात केली. हळूहळू तुम्ही अनेक किल्ले पाहिलेत आणि आजवर तुम्ही 400च्या पुढे म्हणजे जवळपास एक 500 किल्ले तुम्ही अनुभवलेले आहेत मी असं म्हणेन. पाहिलेले नाही म्हणणार, कारण अनुभव घेणं फार वेगळं असतं. तर तुम्ही स्वतः किल्ले अनुभवलेत. तर मला एक फक्त छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे की आज जे प्रेक्षक वर्ग, जे श्रोते वर्ग आपल्याला ऐकताय, मी किल्ला फिरायला जातो आणि तुम्ही किल्ले अनुभवता, यातला फरक आज लोकांना कळला पाहिजे. अगदी सुंदर प्रश्न आहे. खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण किल्ला फिरायला जाताना आपले काही उद्देश असतात. आपण मित्रांना बरोबर घेऊन किल्ला फिरायला जातोय का, तर मला शनिवार रविवार सुट्टी आहे, वीकेंड. कॉर्पोरेट मध्ये असं एक ट्रेंड असतो की अरे यार कुठेतरी आता ट्रेकचा एक अरेंजमेंट केलेली आहे आणि माझे 4-5 मित्र जात आहेत तर चला मग मी किल्ला बघायला चाललो. ह्या ट्रेंडच्या पलीकडे जाऊन, आणि किल्ला फिरणं हा काही ट्रेंड असू शकत नाही असं मला पर्सनली वाटतं. तर त्या किल्ल्यात ते आपण गेलो, तिथे तुम्ही किती वेळ दिलाय, आता तू जसा उल्लेख केला 450-500 किल्ले, मला वाटतं तो आकडा हा त्याचा काही फारसा फायदा आहे किंवा त्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. तुम्ही 1 किंवा 10 किल्ले तुम्ही बघा, पण ते किल्ले नेमके तुम्हाला काय सांगतायत, तुम्हाला काय अनुभव देतात हे मला वाटतं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये दिसणारा किल्ला वेगळा असतो, हिवाळ्यामध्ये किल्ला वेगळा असतो. तिथला सगळा परिसर, तिथला निसर्ग, तिथला आजूबाजूचा रहाळ, ह्या सगळ्यांना अनुभवणं महत्वाचं आहे. तिथल्या माणसांबरोबर तुम्ही किती बोलताय, तिथल्या वास्तूंबद्दल तुम्हाला किती ओढ आहे. तुम्ही राजगडावर जर गेला तर राजगडावर गेल्यावर ती पद्मावती देवीच्या मंदिरात बसल्यानंतर जी आत्मिक समाधान मिळतं ते मी शब्दात कसं सांगू. इतकं ते भारावून टाकल्यासारखं आहे. रायगडावर तुम्ही जा, प्रतापगडावर जा, अगदी कुठलाही एखादा साधा किल्ला, आपल्या बाजूला पनवेल जवळ असणाऱ्या प्रबळमाचीवर तुम्ही जा, इथे तुम्हाला बघायला मिळेल की विविध प्रकारच्या किल्ल्यांचं एक वेगळं दुर्ग स्थापत्य असतं. ते बघणं, ते फिरणं, त्याला त्या प्रत्येक गोष्टीला असणारा अर्थ समजावून घेणं, त्याला वेळ देऊन त्याची ती सगळी भावना समजून घेणं, मला वाटतं हे तितकं खूप महत्वाचं आहे. इतिहास तर नक्कीच आपल्याला त्यातला माहीत असावा, पण त्याचबरोबर त्याचा भूगोलही समजून घेणं महत्वाचं आहे. एक उदाहरण मी इथे आवर्जून देईन. भूगोलामध्ये एक संकल्पना आहे भूशीर म्हणून.
नॉर्मली इंग्लिशमध्ये त्याला केप बोलतात. केप ऑफ गुड होप, साऊथ आफ्रिकेचं फार फेमस असं ते शहर आहे. आणि तसं ते भुशीर, गोव्यामध्ये आपण गेलो तर आपल्याला अनेक ठिकाणी असं दिसतं की तिन्ही बाजूने समुद्र आहे आणि एक जमिनीचा छोटासा चिंचोळा भाग असा त्या समुद्रात घुसलाय. त्या भागाला भुशीर म्हणतात. आता हा भुशीरचा भाग जर मला माहीतच नसेल तर त्यावर असणाऱ्या किल्ल्याचं महत्व मला कसं समजेल? बरोबर. बेटावरच्या किल्ल्याचं महत्व वेगळं असतं, प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. तो किल्ला का बांधला, कुठल्या परिस्थितीमध्ये बांधला, ते बांधताना तिथल्या स्थानिक गोष्टींचा किती विचार केलाय, हे त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असतं. आणि ते वैशिष्ट्य समजून घेत आपण तो किल्ला अनुभवला ना की त्याची मजा काय मजा वेगळी असते. असं. नक्कीच. तर एकंदरीत मला असं वाटतं की म्हणजे सरांनी आता ज्या काही आपल्याला सांगितलं, म्हणजे की एकंदरीत फरक तुम्ही सांगितला. मला फक्त असंच वाटतं यावरून की आपण फक्त केवळ ते फक्त फोटोज घेण्यासाठी किंवा सेल्फीज घेण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी की मी विकेंडला किल्ल्यांवर आणि गडांवर जातोय आणि छान मजा करतोय किंवा मी तिथला आस्वाद घेतोय, तर ते करण्याच्या पलीकडे सुद्धा एक वेगळा प्रयत्न असावा आपला किल्ल्यांवर आणि गडांवर जाण्याचा आणि ते सगळं अनुभवण्याचा. आणि मला असं वाटतं सरांनी खूप छान शब्दांमध्ये सांगितलंय, कारण मी तो मुवमेंट फोटोमध्ये कैद करण्यापेक्षा मी तिथे जाऊन अगोदर तो प्रत्यक्षात अनुभवते. त्या वेळेला, त्या मुवमेंटला तिथे जे काही घडतंय ते अनुभव घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि नंतर मग कुठेतरी तुम्ही छान फोटो घेताय किंवा तिथे असणाऱ्या वास्तूचा फोटो घेणं आणि स्वतःचा सेल्फी घेणं, म्हणजे हेही आपल्याला समजायला हवं की सेंटर पॉइंट माझा कुठे आहे किंवा मला फोकस कशावरती करायचा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर श्रोतेहो, आज आपल्यासोबत संदीप सर जोडले गेलेले आहेत, संदीप मुळीक. आणि आतापर्यंत आपण चर्चा केली ती एक ओव्हरऑल चर्चा होती, पण सरांचा हा जो कल होता तो जाणून घेतला की कशा पद्धतीने ते गड किल्ल्यांकडे आकर्षित झाले. पण इथून पुढे जो महत्वाचा आपला विषय आहे की गोमंतकीय जे किल्ले आहेत, म्हणजे अर्थात गोव्यातले जे किल्ले आहेत ते सगळे त्यांनी कशा प्रकारे त्याचा अनुभव घेतला किंवा हे पुस्तक कसं तयार झालं याविषयी आपण या मुलाखतीमध्ये आता पुढे जाणून घेणार आहोत. पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्या इन्फोटेनमेंट अर्थात आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये जोडले गेलेले आहेत संदीप मुळीक सर. आणि त्यांचं नुकतंच जे पुस्तक प्रकाशित झालं गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर, अर्थात गोव्यामध्ये असणारे किल्ले याविषयी त्यांनी या पुस्तकांमध्ये उल्लेख केलेला आहे. आणि हे पुस्तक त्यांनी छान प्रकाशित केले आपल्या सगळ्या वाचकांसाठी. एक मला असं वाटतंय ज्यांना इतिहास ऐकायला वाचायला आवडतो त्यांच्यासाठी हे पर्वणी ठरणारं हे पुस्तक आहे. आणि याच विषयाला अनुसरून आज आपण त्यांची छान मुलाखत इथे करतोय. तर मुलाखतीला आपल्या ब्रेक घेण्यापूर्वी, विश्रांतीपूर्वी आपण पाहिलं की सरांची एकंदरीत आवड कशी निर्माण झाली गड किल्ल्यांविषयी. आणि आता मला विचारायचं की सर, तुम्ही महाराष्ट्रात किल्ले पाहिले किंवा अनुभवले, पण यानंतर मग गोव्याकडे तुमचा ओढ कशी निर्माण झाली? गोव्याकडे कसं काही तुम्ही म्हणजे अर्थात पोहोचतात सगळेच जण, पण गोव्यातल्या किल्ल्यांपर्यंत कसे पोहोचलात? खरंय, खूप छान प्रश्न आहे. याचं कारण सांगतो. मुळात गोवा म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते. गोवा प्रत्येकाच्या बकेट लिस्ट मध्ये असतं आणि केवळ फक्त आपलंच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये सगळीकडे गोवा हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रत्येकाला आवडतं. पण मग प्रश्न असा असतो की गोवा बघताना तुम्ही नेमकं काय बघणार आहात? तर गोवा म्हटलं की बीच, एक पहिलं समीकरण. गोवा म्हटलं की म्युझिक, गोवा म्हटलं की कसिनो, गोवा म्हटलं की एन्जॉयमेंट, रिलॅक्सेशन, अशा अनेक समीकरणाने बनलेलं गोवा आहे. पण तिथे एवढंच असतं की मला आनंद घ्यायचा आहे, मला सगळं बाकीचं विसरायचं आहे आणि मला रिलॅक्स व्हायचं आहे. पण हे होत असताना आपण कुठेतरी हे विसरतो की गोव्याच्या आतमध्ये एक पुराण पुरुष लपलाय. तो नक्कीच गोव्याची सांस्कृतिक नाळ असते ती तो धरून ठेवतो. आणि दुर्दैवाने थोडंसं कुठेतरी आजच्या ह्या मौज मजेच्या ट्रॅव्हलच्या ह्या काही व्याख्येमध्ये ते कुठे बसत नाही, ते फिट होत नाही. आणि त्याच्यामुळे नवीन पर्यटकांचा, खास करून जे रिलॅक्सेशनसाठी येतात, त्यांचा कल हा केवळ मौज मजा असतो. सांस्कृतिक किंवा हेरिटेजच्या दृष्टिकोनातून ते तो परिसर पाहत नाही. मी ज्या वेळेला गोवा फिरायला सुरुवात केली त्यावेळेला मला सुरुवातीलाही असंच वाटायचं की बीचेस बघणं नक्कीच निसर्गाचा आनंद आहे, पण त्याच्या पलीकडे गोवा कुठे आहे? तो गोवा मला चर्चेसमध्ये दिसला, तो गोवा मला छानपैकी मंदिरांमध्ये दिसला, गोवा मला त्या दक्षिण कोकणाच्या ज्या काही छोट्या छोट्या खाणाखुणा असतात,
आणि त्या ऐतिहासिक पावलांचा मागोवा असतो तो घेताना मला तो गोवा दिसला. लहान छोट्याशा वाडीमधून किंवा एखाद्या गावामधून फिरताना बाजूने वाहणाऱ्या ओहळाच्या बाजूने जाताना सुंदर सुंदर तुमचे फणस असतील, आंबा असेल, नारळ असेल, ह्या झाडांच्या सावलीतून फिरताना मला तो गोवा जाणवला. शेणाने सारवलेल्या जमिनीच्या पुढे असणारं जे काही अंगण आहे त्या अंगणातल्या अतिशय सुंदर अशा तुळशी वृंदावनाकडे बघताना मला तो गोवा जाणवला. आणि मग मला कळलं की नाही यार, गोवा हा इथे सुद्धा बघायला पाहिजे आपल्याला. आणि मग ते फिरता फिरता कुठेतरी असं जाणवलं की गोवा आणि गोव्याची संस्कृती, तिचं खाद्य संस्कृती असेल, तिचं लोककला असतील, तिच्या अनेक अशा खाणाखुणा असतील, त्याच्यावरती कोणीतरी कुठेतरी मांडलं पाहिजे, वाचलं पाहिजे. मी पुस्तकं शोधायला लागलो माझ्या सवयीनुसार. मला फारसं काही ते मिळालं नाही, पण मला माधव गडकरींचं अतिशय एक सुंदर पुस्तक माझ्या वाचनात आलं, असा हा गोमांतक म्हणून. त्याच्यानंतर गोमांतक परिचय नावाचं एक फार जुनं पुस्तक आहे, अगदी 1930च्या आसपासचं ते पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्याचा फायदा मला असा झाला की माझी जी ज्याला पायाभरणी आपण म्हणूया, ती गोव्याच्या संस्कृतीची पायाभरणी माझी तिथे झाली. आणि मग त्याच्यानंतर अगदी मी जसा गड किल्ल्यांचा प्रेमी असल्यामुळे आणि अगदी इतिहासाचा आवड असल्यामुळे मला असं वाटलं की ते किल्ले आपण आता बघूया ज्याच्यासाठी आपण महाराष्ट्रातून गोव्यात जातो. तर ते मला काही ठराविकच किल्ले मिळाले सुरुवातीला. आग्वाद असेल, रईश मागुश असेल, शापोरा असेल, तेरेखोल किल्ला असेल, असे काही 4-5 नावं घेण्यासारखी काही किल्ले आहेत. तेवढे किल्ले लोकांच्या खास करून टुरिस्टच्या लिस्टवर असतात. बरोबर. तिथे ते किल्ले आपल्याला तेच गोष्टी सांगताना आपल्याला दिसतात किंवा फारसं त्याच्यातलं नाविन्य दिसत नाही. मग असं वाटायला लागलं की नाही, आपण स्वतःहून काही फिरावं, काही अजून मिळतंय का बघावं. माझ्या दुर्दैवाने मी जो काळ आता सांगतोय तो खास करून 2006-2007चा काळ आहे. त्यावेळेला एवढं ऑनलाईनवरती कुठल्याही गोष्टी अवेलेबल नव्हत्या किंवा गुगल मॅप नव्हते किंवा सोशल मीडिया नव्हता. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की आपण पुस्तकांवर फार डिपेंड असायचो आणि मग तिथल्या गावागावामधून ती माहिती मिळवणं, गोळा करणं खूप अवघड वाटायला लागायचं. त्याच्यामुळे किल्ले इच्छा असून सुद्धा फिरता येत नव्हते. समजत नव्हतं की नेमकं कुठे फिरायचं, कसं फिरायचं, काय बघायचं, कोण सांगणारं नव्हतं, कसा शोध घ्यायचा त्या प्रत्येक गोष्टीचा. त्याचा इम्पॅक्ट असं व्हायला लागला. आणि मग वाटलं की नाही, आपण ह्या किल्ल्यांच्या मागे लागलो पाहिजे. प्र.के. घाणेकर सरांचं एक खूप छान पुस्तक आहे, जलदुर्गांच्या सहवासात. त्या पुस्तकामध्ये काही किल्ल्यांचा उल्लेख मला सापडला. मला खूप बरं वाटलं की ते किल्ले आपल्याला त्या निमित्ताने समजायला लागले. त्याच्यानंतर महेश तेंडुलकर सरांचं एक फार छान पुस्तक आहे, गोमंतक पर्यटन, गोवा पर्यटन. त्या पुस्तकामध्ये सुद्धा मंदिरांबरोबर काही किल्ल्यांचे उल्लेख आपल्याला सापडतात. मिलिंद गुणाजींचं सुद्धा खूप छान पुस्तक आहे, पण तिथेही फार मोठा नाही पण ओझरता असा उल्लेख आपल्याला मिळतो. मग त्या गोष्टीतून मला एक गोष्ट समजली की नाही, आता आपण कुठेतरी ह्या किल्ल्यांच्या बाबतीमध्ये जी काही माहिती असेल ती एकसंग करणं आवश्यक आहे. आणि ती माहिती एका ठिकाणी जर मिळाली तर माझ्यासारख्या एखाद्या दुर्गप्रेमीला किल्ले बघणं सोपं जाईल. म्हणजे ही काळाची गरज आहे असं मला वाटलं. आणि ती कुठेतरी गॅप मला दिसली, कारण कोणी ते लिहिलं असतं तर मला वाटतं माझं काम सोपं झालं, मला ते किल्ले बघता आले असते, आवडीने सुरुवातीला ते पाहता आले असते. पण ठीक आहे, हरकत नाही. पण त्यानंतर हळूहळू मी ती माहिती गोळा करत गेलो, अनेक संदर्भ ग्रंथ वाचले, दस्तऐवज एकत्र केले आणि मग माझ्या लक्षात आलं की हे किल्ले खूप सुंदर आहेत. भले महाराष्ट्रासारखे ते किल्ले दुर्गम नसतील, भले ते महाराष्ट्रासारखे अगदी उत्तुंग अशा शिखरांवरती विसावलेले नसतील, त्याच्यामध्ये मोठे मोठे प्रवेशद्वार नसतील, कदाचित तिथे पाण्याच्या टाक्या मोठ्या नसतील, त्या ठिकाणी असणाऱ्या दुर्गम वाटा तिथे नसतील, पण तरी सुद्धा गोव्याच्या किल्ल्यांची एक वेगळी मौज आहे, एक वेगळी मजा आहे. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये जी बांधकाम शैली वापरलेली आहे ती पोर्तुगीज आहे, ती तिथल्या स्थानिक देसायांनी बांधलेली आहे, ती त्याचबरोबर सावंतवाडीकरांनी बांधलेली आहे. आणि मला सांगायला इथे खरंच खूप आनंद होतोय, अभिमान वाटतोय, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत, छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत. आपण नेहमी गोवा गोवा म्हणतो, परंतु गोवा हा खरं म्हणजे दक्षिण कोकणाचा भाग आहे आणि तो एकसंघ होता. आता ह्या सगळ्या राजकीय सीमारेषा आल्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा आपण थोडंसं विलग बघतो. म्हणून मला नेहमीच गोवा नेहमी अट्रॅक्ट करत राहिला आणि ते किल्ले मला माझ्या स्वराज्याचा भाग आहेत असं नेहमी मला वाटत राहिलं. त्यामुळे ते मी मांडायचं आणि मग त्याचं नोट्स काढणे, त्याचे फोटोज एकत्र करणे, असं ते कार्यक्रम चालू होता. आणि मग तिथून गोव्याच्या किल्ल्यांबद्दलची आवड वाढतच गेली. नक्कीच. तर मुळात म्हणजे तुम्ही आता सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही गोव्याच्या किल्ल्यांकडे आकर्षित झालात आणि मुळात
तुम्ही जे हे पुस्तक लिहिलंय गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर, या पुस्तकामध्ये तुम्ही जवळपास 51 किल्ल्यांचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. म्हणजे एकंदरीत काय की या अगोदर जर जसं तुम्हाला सवय आहे किंवा बऱ्याच जणांना आपल्याला एक सवय असते की वाचन करायचं आणि मग तिथे जाऊन भेट द्यायची, तर कुठेतरी हा इतिहास तुम्हाला कुठे जास्त मिळाला नाही या किल्ल्यांविषयीचा, आणि त्यातून पुढे येऊन तुम्ही हे पाऊल उचललं की तिथे जाणं आणि तिथली संस्कृती जाणून घेणं आणि मग ते आपल्या शब्दांमध्ये उतरवलं. पण सर, साधारणपणे जेव्हा तुम्ही किल्ले फिरत होतात किंवा त्या किल्ल्यांविषयी जाणून घेत होतात, 51 किल्ले आहेत आणि 51 किल्ले तिथे जाऊन अनुभवल्यानंतरचा काय अनुभव? म्हणजे खूप, म्हणजे ह्या गोष्टी एकत्र सांगणं म्हणजे खरंच भारावल्यासारखं होतं. कारण मोठी गोष्ट आहे, परंतु त्यात थोडं करेक्शन मी करेन की एक तर पहिली गोष्ट, गोवा फार लहान आहे, अगदी छोटंसं इवलूसं ते राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये अवघी दोन जिल्हे आहेत, एक नॉर्थ गोवा आणि एक साऊथ गोवा. त्यामध्ये सुद्धा फक्त 12 तालुके आहेत आणि एवढ्या छोट्या क्षेत्रफळामध्ये आपण विचार करतो किती असून किल्ले असतील, पण नाही. गोव्याच्या इतिहासाचा आपण जेव्हा मागोवा घेतो तेव्हा लक्षात येतो की अगदी 50 पेक्षा जास्त किल्ल्यांचे उल्लेख आपल्याला तिथे दिसतात. काही किल्ले काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेले आहेत, काही किल्ल्यांची प्रचंड पडझड झालेली आहे, काही किल्ले मात्र आजही अगदी सुस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मला असं वाटलं की त्या किल्ल्यांबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं, थोडा इतिहास वाचला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या किल्ल्यांची माहिती एकत्र करता करता त्याचं एक थोडंसं वर्गीकरण सुद्धा केलं पाहिजे. कारण त्याचा फायदा असा होतो की आज घडीला ते किल्ले नेमके कोणत्या स्थितीत आहेत हे आपल्याला कळतं. त्यामुळे पुस्तकात मी आवर्जून मी मुद्दा घेतला की हे किल्ले नेमके कसे आहेत. काही किल्ले सुस्थितीत आहेत, काही किल्ले पडझड झालेले आहेत आणि काही नामशेष झालेले किल्ले आहेत. त्यामुळे नामशेष झालेले किल्ले आज तुम्ही शोधायला गेला तर तुम्हाला तिथे काही मिळत नाही. बदल झालेत, काळाच्या ओघात ते पूर्णपणे नाहीसे झालेत, परंतु इतिहासाच्या पानावर त्यांची नावं आजही टिकून आहेत. आणि म्हणून उसगावचा किल्ला असेल, सांगेमचा किल्ला असेल, वळवईचा किल्ला असेल, हे किल्ले आज तुम्हाला तिथे काही दिसत नाही, परंतु ते किल्ले एकेकाळी होते. त्यांनी अनेक लढाया बघितलेल्या आहेत आणि त्या इतिहासाचे ते मूक साक्षीदार आहेत असं मला वाटतं. नक्कीच. आणि म्हणजे आता हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं चला परत आता गोव्याला जायचं, आणि गोव्याला आता जायचं तर खास किल्ले बघायला जायचं, असं आता मनामध्ये ती गोष्ट एक रुजायला लागली. कारण खरंच आहे, गोवा म्हटलं की आपण फक्त आणि फक्त एन्जॉयमेंट गोवा इज इक्वल टू एन्जॉयमेंट असंच जातो, पण ती एन्जॉयमेंट, ती मजा खरं तर असे प्रकारचे गड किल्ले फिरण्यात सुद्धा आहे. आणि हे अशा प्रकारचं म्हणजे इतिहास म्हणा किंवा अशा प्रकारचंही पर्यटन तिथे आहे. मुळात हे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाहीये कदाचित. म्हणजे काही लोक असतील, आपण महाराष्ट्रातून कितीतरी लोक आपण फिरायला जातो गोव्याला, पण अगदी 2-3 दिवसाच्या सुट्टीमध्ये काही ठरलेले बीच असतात, तिथे जातो, छान एन्जॉय करतो, पण अजून ही माहिती लोकांपर्यंत नाहीये सर. आणि तुम्ही तोच एक प्रयत्न केलाय की ही सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. बरोबर, एकदम. म्हणजे माझा हेतू तोच आहे. पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागची जी माझी भावना आहे ती तीच आहे की गोव्यामधल्या किल्ल्यांना आपण ज्या प्रमाणात जायला पाहिजे तिथपर्यंत आपण जात नाहीये. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याची माहिती नाही. जर ती एकत्र आली तर नक्की 100% आपली बरीच मंडळी ज्यांना खरंच गड किल्ल्यांमध्ये इंटरेस्ट आहे ती आवर्जून जातील. दुसरी महत्वाची गोष्ट मला इथे अशी वाटते की गोव्यातल्या किल्ल्यांच्या बद्दलची माहिती देत असताना ती माहिती ऐतिहासिक तर असावीच, पण ती साध्या सोप्या भाषेत असावी. भरपूर किल्ल्यांचे फोटो असावेत, कारण जोपर्यंत तुम्ही किल्ला व्हिज्युअल करत नाही तुम्हाला तिथे जावंसं वाटत नाही आपल्याला. अनेक मंदिरं आहेत, खूप छान छान अशा ऐतिहासिक जागा आहेत. काही अशा जागा, एक उदाहरण म्हणून सांगतो, कुंकळी म्हणून एक छोटंसं गाव आहे, अतिशय नितांत सुंदर गाव आहे, पण त्या गावामध्ये गोव्याच्या इतिहासामधला अतिशय महत्वाची घटना त्या ठिकाणी झाली होती. त्याला तुम्ही असं म्हणू शकता की गोव्याच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य संग्राम. आणि त्या ठिकाणी असा स्मृतिस्तंभ निर्माण केलाय. तो तिथे जाऊन बघणं, तो अनुभवणं एक वेगळी फिलिंग देतो आपल्याला. सो मला असं वाटतं की आपण ते बघितलं पाहिजे आणि मग ते पुस्तकात येण्यासाठी किल्ले, त्या अनुषंगाने असणारी काही मंदिरं, काही अशा जागा, त्याच्या आजूबाजूचा परिसर, हे सगळं त्या पुस्तकामध्ये मी एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय. आणि गोवा म्हणजे किल्ले हे नवीन समीकरण रुजावं हा प्रयत्न आहे. नक्कीच. आणि या प्रयत्नाला मध्य नजर ठेवून, मध्य असं समोर ठेवून तुम्ही एक प्रयत्न पाऊल उचललेले आणि नक्की 100% याला फळ मिळेल, मला खात्री आहे. कारण
आपल्याकडे अजून असे बरेच लोक आहेत आपल्या अवतीभोवती ज्यांना खरोखरच अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप जास्त रस असतो आणि तुमच्या असे आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. आता या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेतलं की हेतू काय होता आणि कशा पद्धतीने सरांचा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांपासून गोव्याच्या किल्ल्यांपर्यंतचा हा प्रवास येऊन पोहोचला. यानंतरच्या मुलाखतीमध्ये आपण एकंदरीत हे जे पुस्तक आहे जे इतकं सुंदर दिसतंय, दिसायलाही ते तितकंच आकर्षक झालेलं आहे आणि यामध्ये ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींविषयी अजून थोडंसं जाणून घेऊयात. पण या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र तोपर्यंत कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येऊ. तर आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये संदीप मुळीक सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या नुकतंच प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल अर्थात गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर या पुस्तकाविषयी जाणून घेतो. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संदीप मुळीक सर. आणि सर स्वतः लेखक आहेत आणि व्याख्याते आहेत आणि इतिहासाची मुळात खूप जास्त आवड आहे. दुर्ग, किल्ले या सगळ्यांविषयीचा त्यांचा अभ्यास राहिलेला आहे. गेली अनेक वर्ष या सगळ्यांविषयी या इतिहास जाणून घेऊन तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सर करत आहेत. आणि आज त्यांचं जे नुकतंच पुस्तक प्रकाशित झालंय गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. आणि मला आता म्हणजे बऱ्याच वेळा आपली मुलाखत रंगली आहे, बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. म्हणजे जे ऐकतायत कदाचित ते लगेच पाहता येणार नाही त्यांना, पण जे हा आमचा मुलाखत हा इंटरव्ह्यू जे पाहतायत त्यांना मी कदाचित इथे बघू शकतील. तर हे पुस्तक जितकं ऐकायला आता आपल्याला छान वाटलं, सरांनी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तितक्याच कितीतरी पटींनी ते दिसायलाही अजून सुंदर आहे. आणि म्हणजे ते आकर्षक झालंय. त्याचे कव्हर पेज बघायला गेलं तर ते अतिशय सुंदर पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे हे पुस्तक आपलं मन स्वतः त्याच्याकडे खेचून घेतंय असं वाटतंय ते. आणि या पुस्तकाच्या आतमध्ये जर बघायला गेलं तर मला असं वाटतंय बऱ्याच गोष्टी म्हणजे किल्ल्यांचे आपल्याला अनेक फोटो आहेत, काही रेखाचित्र आहेत, मॅप आपल्याला बघायला मिळतोय की जर किल्ल्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर मॅप कसा आहे. म्हणजे एकंदरीत म्हणतात ना की क्षेत्रफळ भौगोलिक दृष्ट्या सुद्धा त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऍड केलेल्या आहेत. आणि हे असं सुंदर असं पुस्तक ज्याच्यामध्ये रेखाचित्र सुद्धा आहेत, काही सरांनी स्वतः क्लिक केलेले फोटोज सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि मुळात म्हणजे या पुस्तकासाठी वापरण्यात येणारी पानं किंवा पेपर आपण असं म्हणू शकतो त्याला, तर तो सुद्धा तितक्याच उत्तम दर्जाचा वापरण्यात आलेला आहे. तर या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. सर, सुरुवात मुखपृष्ठापासून करूयात. जे इतकं सुंदर दिसतंय मुखपृष्ठ त्याविषयी प्लीज. खूप खूप धन्यवाद त्याच्याबद्दल. पण खरं हे सगळं श्रेय जे आहे ते आमचे मित्र माननीय भगवान चिले सर आणि हे चित्रकार, त्यांचं नाव आहे श्री संजय शेलार सर, ख्यातनाम चित्रकार आहेत. आणि ज्याला आपण वॉटर कलर पेंटिंग म्हणतो त्याच्यामध्ये अगदी कुंचल्याचे जादूगार असं त्यांना म्हटलं जातं. त्यांच्याकडून हे पृष्ठ तयार करण्यात आलंय आणि अगवाद किल्ल्याचं हे चित्र आहे. खूप छान पद्धतीने, म्हणजे माझी फार इच्छा होती की पुस्तकाला चित्र कसं असावं. तर त्यावेळेला जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की बऱ्याच गड किल्ल्यांच्या पुस्तकाला फोटोज किंवा फोटोंचा कोलाज करून एखादं मुखपृष्ठ बनवलं जातं. परंतु तसं न करता, कारण गोव्याची पार्श्वभूमी असल्यामुळे तो एक ब्रीज असा एक छान आला पाहिजे असं मला वाटत होतं. तो निवांतपणा, तो सुशेगातपणा आला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि म्हणून वॉटर कलर पेंटिंगनेच आपलं मुखपृष्ठ असावं ही माझी इच्छा होती. आणि त्या पद्धतीने आम्ही ते केलं. आवर्जून सांगेन की हे सगळं रंगीत पुस्तक आहे, कलर पुस्तक आहे, आर्ट पेपरवरती छानपैकी छापलेलं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाच्या आतमध्ये जवळपास 300 फोटोज आहेत, स्केचेस आहेत, फार दुर्मिळ असे काही रेखाचित्र आहेत जे लोपेज मेंडिज यांनी 1863 साली काढलेले काही रेखाचित्र आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर काही स्केचेस केलेले आहेत आणि मला सांगायला आवडेल की ते जे स्केचेस केलेत ते माझ्या 13 वर्षाच्या मुलाने केलेले आहेत आणि त्याने खूप छान पद्धतीने ते स्केचेस केलेत. काही संदर्भ आहेत, काही रेखाचित्र आपल्याला बघायला असे मिळतात की त्याच्यातून आपल्याला खूप चांगली माहिती मिळते. त्याचबरोबर ह्या पुस्तकाचं एक मला वैशिष्ट्य असं सांगायचं आहे,
ते म्हणजे ह्या पुस्तकात प्रथमच महाराष्ट्रातल्या असेल म्हणा किंवा इतर कुठल्या भाषेत मला माहिती नाही, पण प्रथमच आपण QR कोडचा वापर Yes. केलाय. आणि तो QR कोड याच्यासाठी महत्वाचा आहे की जे पर्यटक फिरणार आहेत त्यांना माहिती आहे की सोलो ट्रेक करणारे असतील किंवा ग्रुपने ट्रेकिंग करणारे असतील तर त्यांना वाटा शोधणं हा एक महत्वाचा बरोबर. मुद्दा असतो. गोव्यात गेल्यानंतर तुम्हाला बीचेसच्या वाटा तर लगेच मिळतात, पण किल्ल्यांच्या वाटा मिळणं थोडंसं अवघड जाऊ शकतं आणि ते अवघड जाऊ नये म्हणून म्हणून आपण ते. QR कोड दिलेले आहेत आणि ते QR कोड तुम्ही स्कॅन केल्यानंतर विदिन सेकंड आपल्याला त्याचा Google गुगल मॅप. मॅप मिळतो. त्याच्या साह्याने तुम्ही त्या किल्ल्यांवर जावं ही पोहोचू अशी शकता. इच्छा आहे. इच्छा. म्हणजे खरंच सगळं अगदी म्हणतात ना, एखाद्या वाटाड्याला ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. म्हणजे सर तुम्हाला एखाद्या किल्ल्याविषयी जाणून घ्यायचे की हा किल्ला कोणत्या स्थितीत आहे, सध्या त्याची स्थिती काय काय आहे, आहे? हो. तर ते सुद्धा या पुस्तकामध्ये आपल्याला अगदी अगदी म्हणजे आपण पाहायला त्याचे मिळतंय. 3 भाग केलेले केलेत, आहेत. yes. सुस्थितीत असणारा किल्ला, पडझड पडझड झालेला झालेला किल्ला किल्ला आणि नामशेष झालेला नामशेष किल्ला. झालेला किल्ला. त्याचबरोबर किल्ल्यांची सूची सुद्धा आहे जेणेकरून किती किल्ले होते, ते कोणत्या तालुक्यात आहेत, ते कशा स्वरूपाचे किल्ले आहेत, म्हणजे असणार आहे. किल्ल्यांचे जे प्रकार असतात त्याच्या अनुषंगाने सुद्धा काही सूची तयार केलेली आहे. येस. आणि मुळात म्हणजे सर जसं सरांनी या पुस्तकामागे गेली 3 वर्ष मेहनत घेतलेली आहे. 3 वर्षाच्या मेहनतीनंतर, अथांग मेहनतीनंतर हे पुस्तक छान इतक्या सुंदर पद्धतीने तयार झालं. आणि सरांचा मुलगा सुद्धा म्हणजे अगदी तो इतका लहान आहे, 13 वर्षांचा मुलगा आहे आणि त्याने सुद्धा याच्यामध्ये सुंदर रेखाचित्र काढलेली आहेत. मी नुकतीच ती पाहिली आणि मी प्रश्न हा करणारच होते, तेवढ्यात मला समजलं की असं त्याचा सुद्धा याच्यामध्ये एक म्हणतात ना की हात आहे त्याचा सुद्धा. नक्कीच. आणि इतकं सुंदर पुस्तक झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही QR कोडचा उल्लेख केला की बऱ्याच वेळाला आपलं असं होतं की आपला त्यातला बराचसाच वेळ की ते वाटा शोधण्यात किंवा एक्झॅक्टली कसं जायचंय, हा रस्ता कधी शोधण्यातच कधी आपण वेळ चुकून जातो, जातो, वेगळ्या yes. ठिकाणी जातो आणि जातो. गुगल दरच वेळेला आपल्याला बरोबर मार्ग नाही. दाखवेल हा. याची शाश्वती नसते. शाश्वती नाही. आणि त्याचबरोबर सरांनी प्रत्येक किल्ल्यापर्यंत पोहोचतानाचा जो काही प्रवास आहे ते प्रवास वर्णनही त्यामध्ये केलेलं आहे. अगदी Yes. कारण प्रवास वर्णन ह्याच्या अनुषंगाने आहे की गड किल्ले बघताना ते केवळ ऐतिहासिक न होता त्याच्यात थोडासा असा भाग यावा की जेणेकरून त्याच्या आजूबाजूचा परिसर उलगडत जावा. फार छान छान गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या किल्ल्याच्या जवळ अगदी छान असे केव्ज आहेत, खूप सुंदर धबधबे आहेत, अतिशय प्राचीन काळातली देखणी मंदिरं आहेत, ती सुद्धा आपली मिस होऊ नयेत. किल्ला बघायचाच आहे पण त्याच्याबरोबर हेही आजूबाजूचं जर आपल्याला मिळालं तर तो कदाचित एकावरचा एक बोनस तयार होईल. नक्कीच. मुळात हे पुस्तकच बोनस आहे मी असं म्हणेन. कारण ज्यांना सगळ्यांना या म्हणजे या किल्ल्यांविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा काय बऱ्याच गोष्टी असतील तर त्या सगळ्यांसाठी हे पुस्तक खरं तर एक पर्वणी. मी मगाशी सुद्धा हा शब्द वापरल्याचा उल्लेख केला. तर असं एकंदरीत पूर्ण पॅकेज असलेलं हे पुस्तक आहे ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आणि मुळामध्ये आता महाराष्ट्रामध्ये असं प्रकाशन झालंय आणि लवकरच गोव्यामध्ये सुद्धा गोव्याचे जे CM आहेत त्यांच्या हस्ते याचं प्रकाशन पुन्हा होणार आहे. सर काय म्हणजे आता मोठ्या भावना आहेत खरंच. खूप छान प्रतिसाद मिळतोय. आणि महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला दुर्गतज्ञ आणि अतिशय ज्येष्ठ असे गिर्यारोहक प्राध्यापक प्रके घाणेकर सर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. त्याचबरोबर आता पणजीमध्ये म्हणजे गोव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सर यांच्या हस्ते शिवजयंतीच्या निमित्ताने तिथे पुन्हा त्याचं प्रकाशन होतंय. तर हा माझ्यासाठी खरंच खूप एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट मला आवर्जून इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे गोव्यातल्या किल्ल्यांवरचं मराठीतलं हे असं पहिलं पुस्तक आहे की ज्या किल्ल्यांच्या बाबतीत सगळी माहिती मला देता आली, ते सगळं समावेशक करता आलं, त्याच्यामध्ये अनेक फोटोज देता आले, त्याला आत्ता सध्या त्या किल्ल्यांची काय स्थिती आहे. आणि मला इथे आवर्जून अजून एक उल्लेख करायचा आहे की गोवा सरकारने फोर्ट टुरिझमला जे गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये एक अतिशय चांगली भूमिका घेऊन त्याला जे प्रोत्साहन दिलंय ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. याचं कारण असं आहे की फोर्ट टुरिझम बऱ्याच वेळेला थोडंसं ऐतिहासिक असल्यामुळे किंवा आणखी काही कारणामुळे थोडंसं दुर्लक्षित राहतं. परंतु गोवा सरकारने अगवाद जेलचं आता गोव्याच्या म्युझियममध्ये रूपांतर करणं असेल, अगदी म्हणजे अंदमानच्या सेल्युलर जेलच्या धर्तीवरती तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध करणं असेल, त्याचबरोबर साखळी असेल किंवा नाणूसचा किल्ला आहे, हे किल्ले पूर्णपणे ज्यांची पडझड झाली होती ती आता पुन्हा नव्याने उभे करणे असतील, त्याच्यामध्ये जो सरकारने घेतलेला जो वाटा आहे, त्याच्यात घेतलेला पुढाकार आहे
तो खरोखर एक आदर्श वाटतो, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या मंडळींना गोव्यातल्या इतिहासाची, गोव्यातल्या किल्ल्यांची परिपूर्ण माहिती मिळू शकेल. Yes. आणि ती माहिती आपण ह्या पुस्तकात सुद्धा इन्क्लूड केलेली आहे. येस, नक्कीच. तर अशाच म्हणजे नेहमी म्हणतो आपण की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपला वारसा जोपासला पाहिजे. आणि आपण जर आत्ताची जी तरुण पिढी मी म्हणेन, जर त्यांना हा प्रश्न पडत असेल की आम्ही आमची संस्कृती किंवा आमचा वारसा कसा जोपावा, फक्त वेशभूषा करून किंवा 1-2 दिवस फोटोज आणि व्हिडिओ स्टेटसला ठेवून ती संस्कृती किंवा तो वारसा जपला जात नाही. तर मला असं वाटतं सरांनी जे आज पाऊल उचललं त्या पद्धतीने हा वारसा जपला जाऊ शकतो. त्यामुळे खरंच सर, तुम्ही जे काही हे पुस्तक ज्या वाचकांसाठी तुम्ही एक भेट आणलेली आहे सगळ्यांसाठी, तर त्यामुळे तुमचं खरंच खूप कौतुक आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खरंच मी गोव्याची सफर करून आले, भरभरून सफर करून आले. कारण मुळात आता एक्झॅक्टली गोवा जर परत म्हटलं तर मला नाही वाटत या मुलाखतीनंतर गोवा म्हटलं की फक्त आपल्याला बीचेस दिसतील, बरेच किल्ले सुद्धा दिसतील. तर नक्कीच आम्ही त्या किल्ल्यांचा आस्वाद हे पुस्तक वाचून नक्की घेऊ. आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार तुमचे. खूप आभार. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आज आपल्या विशेष मुलाखतीमध्ये संदीप मुळीक सर आज सर आपल्या सोबत जोडले गेले होते आणि त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर या पुस्तकाविषयी त्यांच्याकडून जाणून घेतलं. गोव्याविषयी जे काही त्यांचं, किल्ल्यांविषयी एकंदरीत जे काही प्रेम आहे ते आज आपल्याला या मुलाखतीमध्ये दिसलं. आणि याची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि सरांचं पुस्तक जे आहे ते प्रेक्षकांच्या, वाचकांच्या भेटीला आलेलं आहे. सगळ्यांनी नक्की हे पुस्तक आवर्जून वाचा. ज्यांना खरंच फिरण्याची आवड आहे किंवा एखाद्या गोष्टीचा इतिहास जाणून घ्यायची आवड आहे तर त्यांनी नक्की या पुस्तकाचा आस्वाद घ्या. मी आस्वाद घ्या असंच म्हणेन, कारण ही खरं तर एक मेजवानी आहे. तर या मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल इथेच संदीप सरांसोबत तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.